डोंबिवली जवळील कोपर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात भूमाफियांचा धुडगूस पुन्हा एकदा समोर आला आहे। हरित पट्टा आणि कांदळवन नष्ट करून 3 वर्षांपूर्वी कोंबड्यांच्या कुऱ्हाड्याच्या नावाखाली उभारलेले बेकायदा बांधकाम आता पुन्हा विस्तारले जाते। तब्बल 100 बाय 100 चौरस फुटांचे नवे बांधकाम उभे करून माफियांनी महापालिकेला थेट आव्हान दिले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। मात्र प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी प्रत्यक्षात कारवाई न करता केवळ दिखावा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जेसीबी नेऊन मोठी कारवाई सुरू असल्याचा आभास निर्माण करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात फक्त खुराड्याच्या प्रवेशद्वाराजवळील किरकोळ पडवी पाडून कारवाई पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं। या कारवाईचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवण्यात आले आणि आयुक्तांची दिशाभूल करण्यात आली। दरम्यान CRZ क्षेत्रात असलेल्या या हिरवागार पट्ट्यावर आता भूमाफियांची नजर असून प्रशासनाच्या या ढिसाळ भूमिकेमुळे इतर अधिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत। प्रश्न असा आहे की प्रशासनावर टिचून सुरू असलेले हे बेकायदा बांधकाम खरोखर जमीनदोस्त होणार का, की पुन्हा एकदा फक्त कागदोपत्री कारवाईच होणार? द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, डोंबिवली।